ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपकदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरोः श्रीयुतः पदकमलं श्रीगुरुन् वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातं सहगणरघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादान् सहगणललिता श्रीविशाखान्वितंश्च। नमो ॐ विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिन् इति नामिने। नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवास आदि गौर भक्त वृंद। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरिः ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णम् एवावशिष्यते। ईशावास्यमिदं सर्वं यत्किञ्चित् जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जित्वा मा गृधः कस्य स्विद्दनम्। कुर्वन्येवेह कर्माणि जिजीविषे च तं समः एवं त्वयि नान्यथेतोऽस्ति न कर्म लिप्यते नरे। असूर्यानामते लोका अन्धेन तमसावृता तांस्ते प्रीत्याभिगच्छन्ति एके चात्महनो जनः। अनेजदेकं मनसो जवीयो नैन देवा आप्नुवन् पूर्वमर्षत् तद्धावतो नान्यत्येति तिष्ठत् अस्मिन् अपो मातरिश्वा ददाति। तद्दे जति तन्ने जति तद्दूरे तद् अवन्तिके तदन्तरस्य सर्वस्य तदु सर्वस्यास्य बाह्यतः। यस्तु सर्वाणि भूतानि आत्मन्येवानुपश्यति सर्वभूतेषु चात्मानं ततो न विजुगुप्सते। यस्मिन् सर्वाणि भूतानि आत्मैवाभूद्विजानतः तत्र को मोहकः शोकः एकत्वम् अनुपश्यतः। सपर्यगात् शुक्रम् अकायम् अवृणम् अश्नावीरं शुद्धम् अपापविद्धम् कविर्मणिषी परिभूस्वयंभुः यथा तथ्यतोऽर्थान् व्यदधात् शाश्वतीभ्यः समभ्यः। अन्धं तमः प्रविशन्ति ये अविद्यामुपासते ततो भूय इव ते तमो य विद्यायां रतः। अन्यदेवाहुर्विद्ययात् अन्यत् आहुरविद्ययात् इति शुश्रूमधीराणां येनस्तद्विचक्षिरे। विद्यां च यस्तद्वेदो भयं सः अविद्यया मृत्युं तीर्त्वा विद्यायामृतमश्नुते। अन्धं तमः प्रविशन्ति ये सम्भूतिमुपासते ततो भूय इव ते तमो य सम्भूत्यायां रतः। अन्यदेवाहुर्सम्भवात् अन्यत् आहुरसम्भवात् इति शुश्रूमधीराणां येनस्तद्विचक्षिरे। सम्भूतिं च विनाशं च यस्तद्वेदो भयं सः विनाशेन मृत्युं तीर्त्वा सम्भूत्यायामृतमश्नुते। हिरण्मयेन पात्रेण सत्यस्यापि हितं मुखं तत्त्वं पूषन्न पावृणो सत्यधर्माय दृष्टये। पूषन्न कर्षे यमसूर्य प्रजापत्य व्योहरश्विन् समूह तेजो यत्तेतरूपं कल्याणतमं तत्ते पश्यामि योऽसावसौ पुरुषः सोऽहमस्मि। वायोरनीलम् अमृतम् अथेदम् भस्मान्तम् शरीरम्। ॐ
कृतो स्मरा कृतो स्मरा कृतं स्मरा अग्ने नये सुपथाराय अस्मान् विश्वानि देव वयुनानि विद्वान् योयोध्यस्मिन् जुहुराणमेनो भूयिष्ठान्तेन मुक्तिं विधेम। ओम हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरि ओम तत्सत। हरे कृष्णा। तर काल आपण मंत्र चौथा बघत होतो आणि एक माझ्याकडे मराठी हिशोबनिशद नसल्यामुळे मला इंग्लिश म्हणून ट्रान्सलेट करायला लागत होतं. पण जी आमच्या ज्या सीता जीवनी माता जी आहेत तर त्यांनी मला व्हॉट्सअपवरती पूर्ण हिशोबनिशदाचे जे हे आहे बुक आहे त्याचे फोटो वगैरे काढून पाठवलं. म्हणून खरंच त्यांचा मी आभारी आहे. त्यांच्या साहाय्याने आज कमीत कमी मोबाईलवर तरी मला वाचायला भेटेल हिशोबनिशद मराठीमध्ये. तर काल आपण कुठपर्यंत आलेलो? काल आपण आलेलो अनेज देकम. भगवंत आपलं झालेलं अनेज देकम अनएजत, म्हणजे ते तिथून हलत नाहीत. एकम, एका जागेवरून. मनसो जे वियो, तरी सुद्धा ते मनाच्या गतीपेक्षा सुद्धा फास्ट आहेत. आपण बरेच वेळेला बँकेमधले जे जॉब करणारे वगैरे असतात ते बँकमध्ये किंवा फक्त बँकेतले नाही तर म्हणजे जे बसून असतात नेहमी, तर त्यांना हालायला डुलायला थोडासा वेळ लागतो. ते जास्त ऍक्टिव्ह नसतात. त्यांना सांगितलं कुठलं जर धावपळीचं जर काम सांगितलं तर ठीक आहे चला मग उतरूया आता मैदानामध्ये चला. तर असं असतं ते. पण भगवंत इथं आपल्या धामामध्ये स्थित आहेत तरी सुद्धा ते मनापेक्षा सुद्धा वेगवान असतात. इथे ईशोपनिषदचा हा मंत्र सांगतोय. परत नैनत देवा, देवी देवतांना सुद्धा त्यांना समजू शकत नाही. काल आपण ब्रह्माजींचं उदाहरण घेतलं तर ब्रह्माजींनी सगळे ग्वालबाल चोरी करून, तर ब्रह्माजी ज्या वेळेला ब्रह्माजींची थोडी स्टोरी राहिलेली आपली, तर ब्रह्माजी ज्या वेळेला आले भगवंतांकडे तर भगवंत एक जो दही आणि भात आपल्या हातामध्ये घेऊन आपल्या गायींना आपल्या वासरांना शोधत होते. तर ब्रह्माजी येऊन म्हणतात की भगवंता मी एका काजव्या समान आहे आणि तुम्ही सूर्या समान आहात. तर जसा काजव्याची जी ही आहे लाईट आहे ती जोपर्यंत आकाशामध्ये सूर्य नाहीये तोपर्यंतच ती काजव्याची लाईट म्हणजे काजवा स्वतःची लाईट दाखवू शकतो. ज्या वेळेला सूर्य आकाशामध्ये येईल त्यावेळेला काजव्याच्या लाईटचा काहीही उपयोग नसतो. आणि मग जर सूर्यासमोर जर त्याने असं केलं की माझ्याकडे पण लाईट आहे, त्यांनी जर अहंकार दाखवला तर ते हास्यास्पद ठरेल. तर म्हणून ब्रह्माजींचं जे आपलं जे शरीर आहे, आपलं शरीर पंचमहाभूतांपासून बनलेलं आहे. पंचमहाभूतांपासून बनलेलं आणि आतमध्ये सूक्ष्म शरीर आहे. बाहेरचं जे आवरण आहे, बाहेरचं एक असतं जड शरीर, दुसरं असतं सूक्ष्म शरीर आणि तिसरं असतं आध्यात्मिक शरीर म्हणजे आपण स्वतः आत्मा. तर जड शरीर 5 तत्वांपासून बनलेलं असतं. पृथ्वी, आग, पाणी, हवा आणि आकाश किंवा स्पेस म्हणलं जागा, आकाश. तर ह्या 5 तत्वांपासून जे आहे ते आपलं हे जड शरीर बनलेलं असतं. आणि आतमधलं जे सूक्ष्म शरीर आहे हे 3 तत्वांपासून बनलेलं असतं. ते कुठले? मन, बुद्धी आणि अहंकार. तर मन आहे आतमध्ये, बुद्धी आहे, अहंकार आहे. आणि याच्या आतमध्ये आपण स्वतः आत्मा म्हणजे सच्चित आनंद, हे सच्चित आनंद आत्मा जो आहे तो सच्चित आनंद तत्वाने बनलेला आहे. तर ब्रह्माजींचं जे शरीर ते ह्या पूर्ण ब्रह्मांडामध्ये सर्वोत्कृष्ट शरीर आहे. त्यांचं जे शरीर आहे ते 99% बुद्धी तत्वापासून बनलेलं आहे. सूक्ष्म तत्वांमध्ये बुद्धी तत्वापासून बनलेलं. मग विचार करा त्यांच्यामध्ये किती बुद्धी असेल, किती समजण्याची ताकद असेल. पण ब्रह्माजी सुद्धा इथे हे फेल झाले भगवंतांना समजण्यासाठी.
परत आपण इंद्राचं उदाहरण घेऊया. इंद्र सुद्धा ज्या वेळेला व्रजवासी सगळे भगवंतांना इंद्राची पूजा करायला जात होते त्यावेळेला भगवंतांनी थांबवलं, म्हणले की अरे हे जे सगळे देवी देवता आहेत यांना सगळ्यांना विष्णूंकडून ताकद येते, मग यांची वेगळी पूजा कशाला करताय तुम्ही, विष्णूंची पूजा करायला पाहिजे ना. तर अशा बोलण्यानी मग सगळ्यांनी जे आहे ती गोवर्धनची पूजा सुरू केली आणि इंद्र रागावल्यानंतर मग त्यांनी वर्षा वगैरे केली की अरे ह्या बारक्या पोराच्या तुम्ही नादाला लागून माझी पूजा बंद केली. आणि मग पूर्ण वृंदावनला जे आहे ते प्रलयाच्या याच्यामध्ये पावसामध्ये बुडवण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि भगवंतांनी कशा प्रकारे आपलं वाचवलं हे आपल्याला माहिती आहे. आणि जर माहिती जरी नसलं, ही जी लीला आहे ती कोणाला माहिती जरी नसली तरी आता थोड्या दिवसामध्ये बलराम जयंती सुद्धा येणार आणि जन्माष्टमी सुद्धा येणार आहे. तर त्यावेळेला आपण हे बघूया, त्यावेळेला ह्या सगळ्या लीला आपण चर्चा करूया जेवढ्या होऊ शकतील तेवढ्या. तर ही झाली ब्रह्मविमोचन लीला. तर एकदा असंच काय झालं, ब्रह्माजी जे आहेत ज्यावेळेला कृष्ण द्वारकेमध्ये होते, तर द्वारकेमध्ये असताना ब्रह्माजी द्वारकेमध्ये आले आणि म्हणले, त्यांच्या द्वारकेमध्ये जे द्वारपाल होते त्यांनी अडवलं ब्रह्माजींना, म्हणले कुठे चाललाय तुम्ही. तर ब्रह्माजी म्हणले की अरे मला भगवंतांना भेटायचंय. हो का, ठीक आहे, आम्ही परमिशन घेऊन आलो, तुम्ही इथेच थांबा. तर परमिशन घेऊन आलो, कोण आलं म्हणून सांगायचं. तर ब्रह्माजी म्हणले की अरे असं काय हे करतायत, मी ब्रह्मा यांना माहिती नाहीये का. तर ठीक आहे म्हणले, ब्रह्माजी म्हणले की जा चतुर्मुखी ब्रह्मा आलेत म्हणून सांगा, ज्यांना 4 मुख आहेत. तर आतमध्ये गेले हे लोक आणि भगवंतांनी विचारलं की कोण आलेलं आहे, म्हणले चतुर्मुखी ब्रह्मा आलेले आहेत. बरं ठीक आहे, त्यांना आतमध्ये बोलवा. मग भगवंतांना हे माहिती होतं की अरे ब्रह्माजींना असं वाटतं की अरे ब्रह्माजींना थोडासा अहंकार झालेला आहे की मी ब्रह्मा आहे या ब्रह्मांडाचा आणि हे मला ओळखत नाहीत म्हणून. तर ब्रह्माजी ज्या वेळेला आत आल्यानंतर त्यांनी बघितलं की मला सोडून असे भगवंतांनी जे आहे मला सोडून करोडो ब्रह्मा तिथे थांबलेले आहेत भगवंताच्या आजूबाजूला. आणि मी जो आहे तो लाईनीमध्ये सगळ्यात पाठीमागे आणि मी सगळ्यात छोटा ब्रह्मा आहे. आणि माझे 4 मुख आहेत, कुणाची 10 मुख आहेत, कुणाची 20 मुख आहेत, कुणाची 100 मुख आहेत, कारण या ब्रह्मांडाला 4 मुख्य दिशा आहेत. तर म्हणून ब्रह्माजींची 4 मुख आहेत. तर बाकी ब्रह्मांडांमध्ये अनेक दिशा असतात, अनेक डायमेन्शन्स असतात. तर हे आपण ज्या वेळेला प्रभूजींचं आजपासून कॉस्मॉलॉजी सुरू होत आहे तर त्यावेळेला आपण हिंदी यामध्ये बघूया की कसे वेगवेगळ्या प्रकारचे डायमेन्शन्स असतात, कसे कॉस्मॉलॉजी पूर्ण ग्रह नक्षत्र वगैरे कशी फिरू शकतात. आपल्याला काय दिसतं, काय दिसत नाही हे आपण कॉस्मॉलॉजीमध्ये बघू. तर ब्रह्माजींनी ज्या वेळेला पाहिलं की अरे सगळे ब्रह्माजी आले तिथे एकत्र आणि भगवंतांना ते एकत्र दंडवत करतायत. तर ब्रह्माजींनी सुद्धा की हो मी पण आहे याच्यामध्ये कुठेतरी. आणि मग ब्रह्माजींचा जो अहंकार आहे तो दूर झाला. तर या प्रकारे आपण बघू शकतो की मोठमोठे जे देवी देवता, एकदा काय झालं, एकदा अग्नी आणि वायू यांच्यामध्ये कॉम्पिटिशन लागली की मी जो आहे मी जास्त श्रेष्ठ आहे की तू जास्त श्रेष्ठ आहे, माझ्यामध्ये जास्त पॉवर आहे की तुझ्यामध्ये जास्त पॉवर आहे. तर अग्नी म्हणला की मी पूर्ण जग भस्मसात करून टाकू शकतो. तर वायू म्हणला की अरे माझ्याशिवाय तुला कुठे ताकद येणार आहे, वायू जिथं आहे तिथं अग्नी प्रकट होते, माझ्याशिवाय तुला कुठं ताकद येणार आहे. आणि मी हे पूर्ण जग आहे हा हिमालय पर्वत सुद्धा उडवून लावू शकतो, एवढी माझ्यामध्ये ताकद आहे म्हणले. तर दोघांमध्ये भांडण व्हायला लागली. मग तिथं भगवान विष्णूंनी काय केलं, तिथं एक छोटासा ब्राह्मण मुलाचा एक अवतार घेऊन तिथे आले आणि म्हणले की, तर ह्या दोघांनी त्या ब्राह्मण मुलाला विचारलं की अरे तूच सांग आता आमच्यामधले श्रेष्ठ कोण आहे. तर त्या ब्राह्मण मुलाने काय केलं की एक गवताची काडी घेतली आणि जमिनीवर ठेवली. म्हणले ह्या काडीला जो कोणी नष्ट करून दाखवेल तर तो श्रेष्ठ आहे. तर अग्नीने पूर्ण ताकद लावली त्याची, पण काडी काय हल्ली नाही. ती जी गवताची काडी आहे ती हल्लीच नाही, ती जळाली, तिला थोडा स्पर्श देखील झाला नाही अग्नीचा.
पूर्ण ताकद लावली, अग्नी दमला. म्हणले आपल्याकडून काही शक्य नाही. मग वायूने पूर्ण ताकद लावली त्या काडीला हलवण्यासाठी, पण काडी हल्ली देखील नाही ती. आणि मग नंतर त्यांना लक्षात आलं की अरे आमच्यामध्ये जी काही ताकद येते ती पूर्ण पुरुषोत्तम भगवंत विष्णूंपासून ही ताकद येते. आम्ही नुसताच आपलं फुकटचा गर्व करत होतो. तर अशा पद्धतीने आपल्याला समजतं. इथं ईशोपनिषद सांगते की देवी देवतांना सुद्धा भगवंतांना जाणणे हे कठीण आहे. तर आपल्या बुद्धीने भगवंतांना जाणण्याचा प्रयत्न आपण करत असतो. बऱ्याच वेळेला हा प्रश्न उद्भवतो ज्या वेळेला आम्ही प्रचार करत होतो. मी एकदा एका माझ्या मुस्लिम जो मित्र होता त्याला मी सांगत होतो की भगवंत असे आहेत, ते साकार आहेत, निराकार नाही आहेत. तर त्याने एक मला प्रश्न विचारला की म्हणले अरे भगवंत बघा कन्सेप्ट काय असते, भगवंत म्हणजे कसे असायला पाहिजे. तर देव म्हणजे कसा असायला पाहिजे, देव म्हणजे एक कोणतरी असायला पाहिजे. बरोबर, हा ठीक आहे, एक कोणतरी असायला पाहिजे. आणि तो कसा असायला पाहिजे, म्हणजे सगळ्यात मोठा असा असायला पाहिजे, सगळ्यात जुना असायला पाहिजे आणि पूर्ण सृष्टीमध्ये व्याप्त असायला पाहिजे, असा देव असायला पाहिजे ना. आता कोणी तुम्ही एका व्यक्तीला जर देव बनवलं तर तो एक व्यक्ती कसं काय जगाला सांभाळणार. देव म्हणजे कसा, म्हणजे असं कोणतरी वेगळा असला पाहिजे, मनुष्यासारखा तर नसलाच पाहिजे तो. तर इथं ईशोपनिषद सांगतं बघा, आपण हे वाचूया. प्रभुपाद सांगतात अशा प्रकारे भगवंतांच्या विभिन्न शक्ती सर्वत्र स्थित असतात. भगवंत आणि त्यांच्या निरनिराळ्या शक्तींमध्ये अंतर नसले तरी कोणीही असा चुकीचा विचार करू नये की या शक्तीच परम सत्य आहेत. किंवा पहिला आपण बघितलं की ज्या वेळेला शक्ती हा शब्द येतो त्यावेळेला कुणाची हा प्रश्न उद्भवतो. म्हणून शक्ती आणि शक्तिमान दोन्ही वेगळे असू शकत नाहीत. तर भगवंतांच्या शक्त्या अंशामध्ये भगवंतांची सर्व लक्षणे आढळत असली तरी त्यांचे कार्यक्षेत्र मर्यादित असल्यामुळे ते अंश देखील मर्यादितच राहतात. अंश कधीही पूर्णाची बरोबरी करू शकत नाही. तर हे जे सगळे देवी देवता, एवढे मोठमोठे देवी देवता आहेत, हे भगवंतांना का नाही समजू शकत. आपल्यापेक्षा तर श्रेष्ठच आहेत ते, मग का नाही समजू शकत. तर आपण बघितलं की ही जी तटस्थ शक्ती असते, ही तटस्थ शक्ती म्हणजे सगळे जीव. आणि कोणीही जीव, कुठलाही जीव, जसं ग्लास आहे, ग्लास हा समुद्राची बरोबरी करू शकत नाही. बरोबर ना, हा समुद्राची बरोबरी करू शकत नाही. म्हणून आपण भगवंतांना जाणू शकत नाही. तर जसं आपण त्या माझ्या मित्राने जे आहे तो प्रश्न विचारला की तुम्ही जे आहे मूर्ती स्थापन करून तुम्ही एक आकार बनवून भगवंतांचा, तुम्ही तर त्या सर्वश्रेष्ठ भगवंताला एका याच्यामध्ये लिमिटमध्ये बांधून ठेवताय. मग हा अपराध नाहीये का. कुणी बघितलाय भगवंत, तुम्ही बघितलाय का, आम्ही बघितलाय का, कोणीही बघितलेलं नाही. मग तुम्ही कसं काय हा अंदाजा बांधू शकता की भगवंत असे असले पाहिजेत म्हणून. तर याचं उत्तर काय. तर मी त्याला सांगितलं की हेच ईशोपनिषदामध्ये हेच सांगितलं जातं की बघा, आपण पहिल्यांदा बघितलेलं 3 प्रकारचे प्रमाण असतात. प्रत्यक्ष प्रमाण, तर प्रत्यक्ष तर आपण भगवंतांना पाहू शकत नाही. का नाही पाहू शकतो भगवंतांना, कारण आपले जे डोळे आहेत हे डोळे बनलेले आहेत पंचमहाभूतांपासून. पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश. आणि या डोळ्यांमध्ये सुद्धा सगळ्यात जास्त प्रमाण कशाचं आहे, पृथ्वीचं आहे, मातीचं आहे, पाण्याचं आहे आणि अग्नीचं प्रमाण जास्त आहे. तर म्हणून आपल्याला त्याच गोष्टी दिसू शकतात जे या 3 तत्वांपासून बनलेले आहेत. कुठल्या पृथ्वीपासून, पाण्यापासून आणि अग्नीपासून ज्या गोष्टी बनलेल्या आहेत त्याच गोष्टी आपल्याला दिसू शकतात. तर देवी देवतांची जी शरीर आहे हे कुठल्या तत्वांपासून बनलेले आहेत, तर आकाश तत्वापासून, वायू तत्वापासून ही देवी देवतांची शरीर बनलेली असतात.
आणि ब्रह्माचे जे शरीर आहे ते बुद्धी तत्वापासून, म्हणजे यापेक्षा जे सूक्ष्म आहे, आकाशापेक्षा सूक्ष्म मन आहे, मनापेक्षा सूक्ष्म बुद्धी आहे. तर आकाशाला आपण बघू शकत नाही, मनाला आणि बुद्धीला सुद्धा आपण बघू शकत नाही. तर ब्रह्माजींचे शरीर सुद्धा बघू शकत नाही आणि देवतांचं शरीर सुद्धा बघू शकत नाही. आणि जे भूत प्रेत वगैरे हे सगळे असतात, यांचं सुद्धा शरीर आपण बघू शकत नाही, कारण तसे डोळे नाही आहेत आपल्याकडे. बरोबर. तर म्हणून आपण भगवंतांना, या देवी देवतांना तर बघू शकत नाही. तर भगवंतांचं जे शरीर आहे, तर देवी देवता सुद्धा भगवंतांना बघू शकत नाहीत. का? कारण देवी देवतांचं शरीर मन, बुद्धी, अहंकार आणि आकाश तत्वापासून बनलेलं असतं. आणि भगवंत ना पृथ्वीपासून बनलेले आहेत, ना पाण्यापासून बनलेले आहेत, ना अग्नीपासून, ना वायूपासून, ना आकाशापासून, ना मन, ना बुद्धी, ना अहंकारापासून बनलेले आहेत. तर ते प्रेम तत्वापासून बनलेले आहेत. आपले आचार्य एक कमेंट्रीमध्ये सांगतात ते प्रेम तत्वापासून बनलेले आहेत आणि त्यांचं शरीर सच्चित आनंद आहे. म्हणून ज्या वेळेला आपण आत्मस्तरावर जाऊ, आपण स्वतःला ओळखू की मी आत्मा आहे, त्यावेळेलाच आपल्याला भगवंतांचं ते सच्चिदानंद, ज्यावेळेला आपण समजू की मी सच्चिदानंद आहे, त्यावेळेला सच्चिदानंद भगवंतांचं आपल्याला दर्शन होऊ शकतं. त्यावेळेला सच्चिदानंद भगवंत आपल्याला दिसू शकतात. मग तोपर्यंत काय करायचं? तोपर्यंत काय करायचं? आम्ही भगवंतांना जाणूच नाही. तर वेद सांगतात की जसं तुम्हाला सांगितलं गेलेलं आहे की भगवंत आहेत, असे भगवंत आहेत, वेदांमध्ये सांगितलेलं आहे ना, तर प्रत्यक्ष प्रमाणाने आपल्याला भगवंत दिसू शकत नाहीत. मग अनुमान तर मग लोक म्हणतात, मग तुम्ही ही जी मूर्ती वगैरे स्थापन करता, हे अनुमानच आहे ना, अनुमानच लावता, कारण प्रत्यक्ष तुम्ही बघितलेलं नाहीये. आणि हे अनुमान लावून नाही, तर आम्ही शब्द प्रमाण वापरतो. जसं भगवंतांनी वेदांच्या द्वारे स्वतःला प्रस्तुत केलेलं आहे आमच्या समोर, त्याप्रमाणेच आम्ही त्या भगवंतांना स्वीकार करतो. तर वेदांमध्ये सांगितलेलं आहे, ब्रह्माजी सांगतात की भगवंत कसे दिसतात म्हणून. वेणुं क्वणन्तमरविन्द दलायताक्षं बर्हावतं समसितं बुधसुन्दराङ्गं कंदर्पकोटिकमनीय विशेष शोभम गोविंदमादिपुरुषं तमहं भजामि. तर भगवंत कसे दिसतात? वेणुं क्वणन्त, ते वेणू वाजवतात. हे वेद सांगतात आपल्याला. मी स्वतःहून तयार केलेले माझे भगवंत नाही येते, हे वेद सांगतात. वेणुं क्वणन्त अरविंद दलायताक्षम. अरविंद म्हणजे कमळ, कमळाचं जे दल आहे त्याच्याप्रमाणे त्यांचे अक्ष आहेत, त्यांचे डोळे आहेत. तर आता म्हणले की प्रभूजी तुम्ही सांगता की वेदांनी जसं सांगितलंय तसं ऍक्सेप्ट करा, बरोबर. मग वेद सांगतात की कमळाप्रमाणे डोळे आहेत, मग काय कमळाचे असे पान आहेत का डोळे? म्हणजे नाही. तर वेद पुढे सांगतात की बघा कसं आहे, ज्या वेळेला भगवंत, असं वेद सांगतात की भगवंत सूर्यासमान आहेत, तर ऍक्च्युली भगवंत सूर्यासमान नाहीयेत. सूर्यापेक्षा कितीतरी पटीने सुंदर आहेत, कितीतरी पटीने तेजस्वी आहेत. पण ह्या जगामध्ये उदाहरण देण्यासारखं काहीच नाहीये भगवंतांना, म्हणजे भगवंताच्या बरोबरीचं काहीच नाहीये. मग ह्या जगामधली सगळ्यात श्रेष्ठतम जी वस्तू आहे ती आपण भगवंतांना समजावण्यासाठी वापरतो. मग या जगामध्ये सगळ्यात श्रेष्ठ काय? सूर्य आहे, कमळ आहे, म्हणून सांगितलं जात आहे. तर वेणुं क्वणन्तमरविन्द दलायताक्षं बर्हावतं समसितं बुधसुन्दरांगम. आणि एवढं सुंदर आहे, कंदर्प कोटी. ह्या जगतामध्ये, ब्रह्मांडामध्ये पंचमहाभूतांपासून किंवा 24 तत्वांपासून बनलेल्या गोष्टींमध्ये सगळ्यात सुंदर जर कुठलं जर शरीर असलं तर ते आहे कंदर्पाचं. कंदर्प म्हणजे जे कामदेव आहे, आपण इंग्लिशमध्ये त्याला क्युपिड म्हणतो. आपण कधी पाहिलं असेल की छोटा मुलगा आहे, त्याला पंख आहेत आणि तो बाण मारतो. तर ऍक्च्युली ते कामदेवाचं हे आहे. तर कामदेव जो आहे तो असा बाण मारतो, त्याचं जे शरीर आहे ते सगळ्यात सुंदर आहे. तर असे कंदर्प कोटी कंदर्प
कोटी कामदेव हे भगवंतांसमोर लाईन लावून असतात त्यांची सुंदरतेचं हे करण्यासाठी, आस्वादन करण्यासाठी, त्यांची एक स्माईल बघण्यासाठी असे करोडो करोडो कामदेव लाईन मध्ये थांबलेले असतात. तर तुम्ही बाहुबली पिक्चर बघितला असेल, होय ना? तर बाहुबली पिक्चर जो आहे तर त्याच्यामध्ये बघा, कुठलाही जो हिरो आहे ना, हिरो त्याला आकर्षक बनवण्यासाठी हे 6 गोष्टी त्यामध्ये लागतात. कुठल्या 6 गोष्टी लागतात? तर बघा, बाहुबली पिक्चरचा जो हिरो आहे तो सगळ्यांना म्हणजे आवडतो. अरे काय हिरो आहे, काय वा, किती चांगली ऍक्टिंग केलेली आहे. पण याच्या व्यतिरिक्त त्यामध्ये आकर्षक अशी तत्व काय होती? तर हे 6 तत्व होती त्यामध्ये. अतीव सौंदर्य, दिसायला सुंदर होता, बरोबर, म्हणून लोक आकर्षित झाली त्याकडे. बर, धन त्याकडे होतं. अरे पूर्ण म्हणजे काय, माहेशमती साम्राज्य आहे ना, तर एवढं सगळं साम्राज्य त्याकडे होतं. बर, त्याच्या व्यतिरिक्त अजून काय होतं त्याकडे? बल झालं ज्ञान किती होतं? ज्ञान भरपूर होतं त्यामध्ये, इंटेलिजन्स होतं त्याकडे. चौथी गोष्ट काय होती? फेम. किती फेमस होतं, किती नाव होतं, सगळ्या पूर्ण अख्ख्या जगामध्ये त्याचं नाव पसरलेलं होतं. म्हणून वाटतं की अरे बाहुबली सगळीकडे नाव झालेलं आहे त्याचं. अरे वा वा वा, आहे ना. 5वी गोष्ट आहे यशस्श्रिय, ज्ञान झालं. 5वी गोष्ट आहे वैराग्य म्हणजे हे सगळं असून देखील आपल्याला त्यांनी सगळं त्यागायची ताकद त्यामध्ये होती. तर या 6 गोष्टी आहेत. या 6 गोष्टी ज्याच्यामध्ये आहेत तर तो सगळ्यात अट्रॅक्टिव्ह जो हिरो असं समजला जातो, बरोबर. तर भगवंत जे आहेत तर ह्या 6 गोष्टी ह्या कुठून येतात हो? तर या 6 गोष्टी भगवंतांपासून येतात. तर अतीव सौंदर्य, बल, ज्ञान, परत फेम, वैराग्य, अजून काय राहिलं? षण्णाम भग इतिंगना. तर अजून एक कुठली तरी गोष्ट राहिली, मला आठवल्यानंतर तुम्हाला सांगतो. तर या 6 गोष्टी ज्या आहेत त्या भगवंतांमध्ये आढळतात. तर भगवंतांपासून या 6 गोष्टी येत असल्यामुळे पूर्ण आकर्षक भगवंत आहेत. तर कंदर्प कोटी कवनी असे वेद सांगतात आपल्याला. भगवंत सगळ्यात सुंदर आहे. ज्या वेळेला मोहम्मद पैगंबर असं म्हणलं जातं की मोहम्मद पैगंबर ज्या वेळेला जन्नत मध्ये गेलेले कुराण घ्यायला, त्यावेळेला त्यांनी हजारो पडद्यांच्या पाठीमागे भगवंत आहेत असं त्यांनी बघितलं. आणि मग सगळे हजारो पडदे जे आहेत पूर्ण प्रकाश येत होता आणि जे भगवंत आहेत ते प्रकाशाच्या पाठीमागे होते. मग भगवंतांनी सगळा प्रकाश हटवला आणि ते त्यांना भेटले. मग हे वर्णन कशाचं येतं? हे वर्णनच त्या ईशोपनिषदामध्ये आहे. तर आम्ही भगवंतांना यथारूपपणे स्वीकार करतो. आपण आपली बुद्धी लावत नाही, कारण आपली बुद्धी ही 250 ग्रामची बुद्धी आहे. 250 ग्रामचा मेंदूमध्ये भगवंत बसणार नाहीत. तर भगवंत निराकार नाहीत. आपल्याला काय वाटतं की अरे असं कसं असू शकतं? एक व्यक्ती पूर्ण ब्रह्मांड कसं काय सांभाळू शकतो? तुम्ही असं कसं म्हणताय कृष्णच भगवंत आहेत, किंवा एकच व्यक्ती आहे तो पूर्ण ब्रह्मांड सांभाळतोय? असं होऊ शकत नाही. तर आपल्या डोक्यामध्ये बसत नाही. तर प्रभुपादजी एक कूपमंडूक याचं उदाहरण देतात. कूपमंडूक म्हणजे एका छोट्याशा डबक्यामध्ये एकदा एक बेडूक होता. तर त्याचं जे पूर्ण जे जग होतं, ते जे घर होतं ते डबक्यामध्येच होतं. तर त्याचा एक मित्र बेडूक काय झालं, समुद्रामधून त्याला भेटायला आला आणि सगळ्या गप्पा टप्पा वगैरे झाल्या, त्याला चहा पाणी वगैरे सगळं झालं. आणि नंतर त्याने विचारलं, तू जिथं राहतोस तिथं तर मी आलो नाही रे कधी, समुद्रामध्ये तर मी कधी आलो नाही. तर कसं आहे तुझं घर, किती मोठं आहे, जरा सांगशील का मला? तर हा जो मित्र बेडूक होता तो या डबक्यातल्या बेडकाला सांगतोय की अरे माझं जे घर आहे ना ते खूप मोठं आहे. किती मोठं आहे? म्हणजे या डबक्याच्या डबल. अरे नाही, तेवढं मोठं नाहीये,
अजून मोठं आहे, 3 पट नाही, यापेक्षा मोठं आहे. तर किती? विहिरी एवढं. अरे नाही, विहीर सुद्धा त्यापेक्षा, म्हणजे अरे कसं काय सांगू तुला, विहीर सुद्धा खूप छोटी आहे त्यासमोर. नदी, नदी सुद्धा त्यामध्ये जाऊन मिळतात, एवढं मोठं माझं घर आहे. तर हा जो पहिला जो बेडूक होता त्याला कळलंच नाही. तो म्हणायला लागला, हे एवढं मोठं कधी घर असतं का? एवढं मोठं कधी पाणी असतं का? तू खोटं बोलतोस. तर असं करून 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 शेवटी त्याला विश्वासच बसला नाही की एवढं मोठं सुद्धा काही असू शकतं. कारण त्यांनी त्या डबक्याच्या बाहेर कधी पाहिलंच नव्हतं ना. तर सायंटिस्ट लोक काय करतात, जे सायन्स आहे किंवा जे निराकारवादी आहेत किंवा असे जे वेगवेगळे भगवंतांच्या धारण करणारी जे लोक आहेत, ते काय करतात की मला जो भगवंत समजला तसा मी ग्रहण करतोय. नाही बाळांनो, जसं वेदांनी तुम्हाला सांगितलेलं आहे तसा तुम्ही ग्रहण करायला पाहिजे. आपण आपल्या बुद्धीने भगवंतांना समजू शकत नाही. इथे तेच ईशोपनिषद हा मंत्र वापरून अनैजदेकम मनसोजे वियो नैन देवा आपनो वनपुरो मर्षदार, देवता लोक सुद्धा जाणू शकत नाही, तुम्ही कशाला तुमची बुद्धी लावताय. तद धावतो नान्यते तिष्ठत अस्मिन अपो मातरिश्वाद दाती. तुम्ही स्वतःच्या बुद्धीने जाण्याचा प्रयत्न करू नका. सायन्स जो आहे तो पूर्ण जे मॉडर्न सायन्स आहे ते कॉस्मॉलॉजीचा मूळ शोधायचा प्रयत्न करत आहे. कुठे उगम झालेला, उगम शोधण्याचा प्रयत्न करत आहे. पण त्यांना जे आहे ते उगम कधी सापडणारच नाही, कारण उगम जे आहे ते भगवंत आहे आणि ते आपल्या बुद्धीने हे शोधायचा प्रयत्न करतात. तर असेंडिंग नॉलेज न वापरता डिसेंडिंग, म्हणजे जे परंपरेतून आलेलं आहे, जे वेदांमधून आलेलं आहे, त्याला वापरा. ते वापरून बघा ना, कशाला तुमचं डोकं लावताय. तर एकदा काय झालं, एक ब्राह्मण होता आणि त्या शेजारी एक चांबार राहत होता. तर एकदा नारद मुनी फिरत आले आणि फिरत आल्यानंतर ब्राह्मणाकडे गेले. तर ब्राह्मणाकडे गेल्यानंतर नारद मुनीला ब्राह्मण विचारतो की अरे नारद मुनी, तुम्ही आला तिथे, वा वा वा, आज माझं घर पुण्य, म्हणजे एकदम पुण्यवान झालं एकदम माझं घर. तर म्हणले की बरं कुठून आलेला आहात तुम्ही? मी आत्ता वैकुंठामधूनच आलो म्हणले नारद. तर ब्राह्मण म्हणलं अच्छा, परत जाणार आहे का तुम्ही वैकुंठामध्ये? म्हणले हो हो, मी परत जाणार आहे वैकुंठामध्ये. तर बरं गेल्यानंतर माझ्याबद्दल विचाराल का की मी भगवंतांच्या धामामध्ये, म्हणजे या जन्म मृत्यू चक्रातून मुक्त होऊन कधी येईन भगवंतांच्या धामामध्ये? म्हणले हो हो, चालतं विचार. तर नारद मुनी तिथून निघाले आणि जाता जाता चांबार भेटला. चांबाराने पण नारद मुनींना बघितलं. म्हणजे अरे नारद मुनी तुम्ही आला, वा वा वा. चांबार जो आहे तो एका वडाच्या झाडाच्या खाली बसलेला आपले चप्पल शिवत होता. तर म्हणले अरे नारद मुनी तुम्ही आला? म्हणले कुठे चाललाय तुम्ही? म्हणले जातोय आता भगवंतालाच भेटायला चाललेलं. म्हणले प्लीज मायाबद्दल भगवंतांना विचाराल का, मी कधी त्यांच्या धामामध्ये येणार, मला किती जन्म लागतील? तो ब्राह्मण तर लवकरच जाईल, पण मला किती जन्म लागतील हे मला सांगा. चालतं तुझ्याबद्दल पण मी विचारतो. नारद मुनी गेले भगवंतांकडे आणि भगवंतांना जाऊन विचारलं की अरे भगवंता, तुमचे जे 2 भक्त आहेत ते मला भेटलेले. तर त्यांनी आपापल्या बद्दल विचारलेलं आहे की ते दोघेही तुमच्या धामामध्ये कधी येतील. तर भगवंत म्हणले की नारद, त्यांना जाऊन सांग की चांबाराला जाऊन सांग की तू जसा माझी भक्ती करत आहेस तसा भक्ती करत राहा, तू याच जन्मामध्ये माझ्या धामाला येशील. हो का? आणि त्या ब्राह्मणाचं काय? ब्राह्मणाला पण तू सांग की तुला अजून बरेच जन्म लागणार आहेत. नारद मुनी म्हणले अरे असं कसं काय भगवंता? म्हणले ब्राह्मणाला तर लवकर गेला पाहिजे तुम्ही, चांबराला काय, चांबराची चेतना एवढी विकसित नसते. ब्राह्मण इंटेलिजंट असतो, असं कसं काय तुम्ही करताय? ब्राह्मणाला एवढे जन्म आणि चांबराला लगेच, असं कसं काय? तर
नारद म्हणले की बघ, दोघांच्या श्रद्धेमध्ये अंतर आहे. बर, ज्या वेळेला तू तिकडे परत जाशील ना, त्यांना सांगशील ना की मी भगवंतांना भेटून आलो, तर त्यावेळेला ते तुला विचारतील की भगवंत वैकुंठामध्ये काय करत होते. त्यावेळेला त्यांना तू सांग की एका सुईच्या होलमधून हत्तीला पार करत होते, असं त्यांना सांग. मग तुला समजेल की का चांभार लवकर येणार आहे आणि ब्राह्मणाला अनेक जन्म लागणार आहेत. तर नारद मुनी जातात खाली, आणि नारद मुनी गेल्यानंतर पहिले ब्राह्मणाकडे जातात. तर ब्राह्मण म्हणतो, अरे नारद मुनी आला तुम्ही, वा 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 वा. भगवंतांना विचारलं माझ्याविषयी. म्हणले हो, अरे तुझ्याविषयी तर विचारलं मी भगवंतांना. म्हणले काय म्हणले भगवंत? तर भगवंत म्हणले की तुला अजून 1000 जन्म लागतील मायापर्यंत यायला. म्हणले काय, मला 1000 जन्म लागतील? असं कसं काय तुम्ही म्हणताय? शक्य नाही. म्हणजे तुम्ही भगवंतांना भेटलाच नाही. आता मला कळलं की तुम्ही फक्त इकडून तिकडून फिरून येता, भगवंतांना तुम्ही भेटतच नाही. तर नारद मुनी म्हणले, अरे मी खरंच भगवंतांना भेटलेलं, तुझ्याबद्दल हेच त्यांनी सांगितलेलं आहे. तर ब्राह्मणाने विचारलं, अच्छा तुम्ही जर गेलेला होता वैकुंठामध्ये, तर मला सांगा बरं की तुम्ही काय पाहिलं, म्हणजे काय करत होते भगवंत, सांगा. तर नारद मुनी म्हणले, बघ बाबा, भगवंत जे होते ते एका सुईच्या होलामधून हत्ती ओवत होते, हत्तीला पार करत होते. ब्राह्मण हसला. मला माहिती होतं तुम्ही गेलाच नाही वैकुंठामध्ये. अरे सुईच्या होलामधून कधी हत्ती पार करू शकतो का? तुम्ही गेलाच नाहीये भगवंतांकडे. म्हणजे जाऊ तुमचा काय फायदा नाही. आणि नारद मुनींना कळलं की याची श्रद्धा कमी पडते. आणि नारद मुनी याच्याकडे गेले, चांबाराकडे गेले. चांबाराने विचारलं, म्हणले नारद मुनी अरे आलात तुम्ही? म्हणले माझ्याबद्दल काय विचारलं भगवंतांना? म्हणले हो तुझ्याबद्दल विचारलं. भगवंत म्हणले तू अशीच भक्ती करत राहा आणि तू ह्याच जन्मामध्ये जाशील. तर चांबाराला सुद्धा आश्चर्य वाटलं की अरे असं कसं काय, ह्याच जन्म मी चांबार आहे, मी तर भगवंतांचं म्हणजे एवढं हे सुद्धा पूजा पाठ वगैरे असं काही यज्ञ वगैरे काहीच करत नाही, तर ह्या जन्मामध्ये कसं काय हे करू शकतो. तर नारद मुनी विचारतात, तुम्ही खरंच गेलेल ना भगवंतांकडे, मला सांगा बरं भगवंत काय करत होते. तर नारद मुनी म्हणतात की भगवंत जे आहे ते सुईच्या होलामधून हत्ती पार करत होते. तर चांबार म्हणतो हो का, अरे वा 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 वा, खरंच भगवंतांची काय लीला आहे. चांबाराला विश्वास बसतो. तर नारद मुनी त्याला विचारतात की अरे तुला विश्वास बसला मी जे काय सांगितलं? म्हणले हो, याचा अर्थ तुम्ही नक्कीच वैकुंठामध्ये गेलेला. असं कसं काय विश्वास बसला तुला? ब्राह्मणाला विश्वास बसला नाही आणि तुला कसं काय बसला? म्हणजे यात काय एवढं? अरे मी ज्या वडाच्या झाडाखाली बसलेलो आहे नारद मुनी, त्याचे वडाच्या झाडाचे जे बीज आहे ते एवढंच असतं. त्या बीजामध्ये भगवंत पूर्णच्या पूर्ण वडाचं झाड लपवून ठेवू शकतात. असं प्रोग्रामिंग करून ठेवतात की वडाच्या झाडाच्या बीजामध्ये एवढं वडाचं झाड निर्माण होऊ शकतं. मग एक हत्ती एका सुईच्या याच्यामध्ये काय काय अवघड आहे भगवंतांना. तर पुढे ईशोपनिषद आपल्याला सांगतं की कोण भगवंतांना कोण जाणू शकतं आपल्या बुद्धीने, तर आपल्या बुद्धीने तर आपण जाणू शकत नाही. तर वेदांनी जेवढं तुम्हाला सांगितलेलं आहे तेवढंच ऍक्सेप्ट करा. जेवढं तुम्हाला कार्य दिलेलं आहे तेवढंच तुम्ही ऍक्सेप्ट करा. बाकीचं दुसरं काय इकडे तिकडे दुनियादारी करू नका. ईशावास्य सिद्धांत आहे तोच तुम्ही अप्लाय करा. तर भगवंत कुणाला समजतात, मग कुणाला दर्शन देतात? तर एका शरणागत भक्ताला, जो त्या चांबाराप्रमाणे, जो शरणागत आहे, जो म्हणतो की भगवंत माझ्याकडे काहीच बुद्धी नाही. जे योगी लोक असतात म्हणतात की ब्रह्मसंहितेमध्ये सांगतात, पंथास्तु कोटी शतवत्सर संभ्रगम्यो वायोरथापि मनसो मुनिपुंगवानां
सोप्यस्ति यत्प्रपदसिं न विचिन्त्य तत्त्वे गोविंदमादिपुरुषं तमहं भजामी. म्हणतात पंथास्तु कोटी शतवत्सर संप्रगम्यो. तर कोटी कोटी लोक, या करोडो करोडो लोकांपैकी एक कोणतरी योगी म्हणतं वायो आणि पंथास्तु कोटी असे योगींमध्ये वायोरथापि मनसो, कोणी हवेच्या वेगाने पळतय, कोणी मनाच्या वेगाने पळतय. वायोरथापि मनसो मुनिपुंगवानाम. आणि कशासाठी पळत आहेत हे, तर भगवंतांना पकडण्यासाठी, भगवंताचं दर्शन प्राप्त करण्यासाठी मनाच्या वेगाने पळत आहे. म्हणजे पूर्ण मन, पूर्ण बुद्धी, पूर्ण आपली ताकद लावतोय भगवंतांना जाणण्यासाठी. पण भगवंतांचं ते दर्शन घेऊ शकत नाही. पंथास्तु कोटी शतवत्सर संप्रगम्यो वायोरथापि मनसो मुनिपुंगवानाम सोप्यस्ति यत् प्रपद सिम्न विचिन्त्य तत्वे. हे जे अचिंत्य तत्व आहे भगवंत, हे त्यांना समजतच नाही. अशा मी गोविंदांना मी प्रणाम करतो. पण पुढे सांगतात का यांना बरं भेटत नाहीत भगवंत. मोठमोठे जे योगी लोक आहेत ते हिमालयामध्ये जाऊन तपस्या करतात, तरी एवढे त्यांना वर्ष लागतात. खूप त्यांना मेहनत करायला लागते. मन कंट्रोल करा, मन नियंत्रित करा, तपस्या करा, काय खाऊ पिऊ नका, जडीबुटी खाऊन राहा, पाणी पिऊन राहा, श्वास घेऊन राहा. एवढी मेहनत केल्यानंतर त्यांना भगवंत भेटतात. असं का? कारण त्यांना स्वतःच्या सामर्थ्यावर विश्वास असतो की मी भगवंतांना प्राप्त करणार आहे. तर ईशोपनिषद असं सांगतं की असं होत नाही राजा. स्वतः जर तू भगवंतांना प्राप्त करायला गेलास तर तुला भगवंत भेटणार नाहीत किंवा खूप मेहनत करायला लागेल. असा प्रयत्न करू नकोस. तर काय मग करायला पाहिजे? ठाईसी बैसुनी करा एक चित्त. म्हणतात तुकाराम महाराज म्हणतात की एका ठिकाणी बसून एक चित्त करा आणि अनंताला आळवा. अनंताला जो आहे तो इथेच बोलवा. कसं काय? तर ब्रह्माजी सांगतात प्रेमांजनच्छुरित भक्ती विलोचनेन संता सदैव हृदयेषु विलोकयन्ति यं श्याम सुंदरम चिंत्य गुणस्वरूपम गोविंदमादि पुरुषम तमहं भजामि. प्रेमांजनच्छुरित भक्ती विलोचनेन. कुठल्या डोळ्यांनी तुम्ही बघाल? तर प्रेमाचं अंजन घालून, प्रेमाचं अंजन घातल्याने त्या डोळ्यांनी तुम्ही बघा. अर्जुनाला दिव्य दृष्टी दिली. दिव्य दृष्टी म्हणजे काय? प्रेमाची दृष्टी दिली. प्रेमांजनच्छुरित भक्ती विलोचनेन संता सदैव हृदयेषु विलोकयन्ति. जे संत लोक नेहमी भगवंतांना आपल्या हृदयामध्ये बघतात, ते कशामुळे बघतात? तर प्रेमाचं अंजन घालून बघतात. जोपर्यंत तुम्ही भगवंतांवर प्रेम करणार नाही तोपर्यंत आपण भगवंतांना जाणू शकत नाही. प्रेमांजनच्छुरित भक्ती विलोचनेन संता सदैव हृदयेषु विलोकयन्ति यम श्याम सुंदर. आणि कुठलं रूप बघाल तुम्ही? श्याम सुंदर रूप, जे सावळा आहे. श्याम सुंदर चिंत्य अचिंत्य गुणस्वरूपम. कसे आहेत ते? अचिंत्य आहेत, पण त्यांना तुम्ही बघू शकाल, तुम्ही जाणू शकाल फक्त तुमच्या प्रेमाने. अशा गोविंदमादि पुरुषम तमहं भजामि. अशा मी गोविंदांचं भजन करतो. तर लास्टला प्रभुपाद सांगतात की भगवंत सर्व शक्तीचे उगमस्थान असल्यामुळे प्रत्येक शक्तीचा उपयोग भगवंतांच्या इच्छा पूर्तीसाठी केला पाहिजे. हे जाणलं आपण की अरे पूर्ण शक्त्या भगवंतांपासून येत आहेत, मग आपण ज्या काही शक्ती आहेत ते भगवंतांसाठी का नाही यूज करायच्या? होय ना. अरे जर बोलायला येत असेल आपल्याला तर अशा कचरा कशाला बोलायला पाहिजे? अशा व्यक्तीविषयी बोलायचं जे सगळ्यात श्रेष्ठ आहे. बोलण्याजोग्या व्यक्तीविषयी बोलायला पाहिजे. सलमान खान, पॉलिटिक्स आणि हे आणि ते बोलायच्या गोष्टी आहेत. सलमान खान शिंकला की येतंय पेपरला. काय गरज आहे?
पेपरामध्ये तेच सगळं कचरा सगळा भरलेला असतो. रजोगुण तमोगुण, रजोगुण तमोगुण. एकही अशी गोष्ट दिलेली नसते ज्याने आपल्याला सुख होईल. कुणाचा मर्डर झाला, सगळ्या दुःखांच्या गोष्टी असतात. कुणाचा मर्डर झाला, कुणाचा रेप झाला, कुणाचा कुठे क्राईम झाला, कुठं घोटाळा झाला, सगळ्या ह्याच न्यूज असतात. स्थळ बदललेलं असतं, टाइम बदललेला असतो आणि नावं चेंज झालेले असतात फक्त. बाकी सगळ्या घटना त्याच असतात. मग ह्या सगळ्या घटनांनी आपल्याला दुःख होत नाही का? दुःख तर होतच. मग आपण 5 रुपये देऊन, 10 रुपये देऊन आपण पेपर खरेदी करतो. पेपर खरेदी करत नाही, दुःख खरेदी करतोय आपण. तर म्हणून आपण आपल्या पूर्ण शक्ती केवळ आणि केवळ भगवंतांच्या सेवेमध्ये लावली पाहिजे. इतर कोणासाठीही नव्हे. असा विनम्र भाव धारण केलेला मनुष्यच भगवंतांना जाणू शकतो. भगवंतांना त्यांच्या सर्व रूपात जाणणे, त्यांच्या शक्तींना समजणे व या शक्ती त्यांच्या इच्छेनुसार कसे कार्य करतात हे जाणणे हेच पूर्ण ज्ञान होय. भगवंतांनी सर्व उपनिषदांचे सार असलेल्या भगवद्गीतेत या सर्व गोष्टींचे वर्णन केले आहे. तर हे आपण बघतो. तर जे स्वतः आपण भगवंतांना जाणू शकत नाही, तर वेदांद्वारे जेवढं सांगितलेलं आहे तेवढंच आपण करायला पाहिजे. मग इथे प्रश्न उठतो की अरे मग आपल्याला काहीच स्वातंत्र्य नाही का? जेवढं सांगितलं तेवढंच करायचं का? काहीच स्वातंत्र्य नाही आम्हाला? नाही. तर व्यक्तीला स्वतःच स्वातंत्र्य आहे आणि स्वतःच स्वातंत्र्य हे वापरून आपण भगवंतांची सेवा केली पाहिजे. तुम्हाला स्वातंत्र्य दिलेलं आहे ना, तुम्ही मायाची सेवा करू शकता, तुम्ही भगवंताची सेवा करू शकता. या दोन्ही व्यतिरिक्त तर तुम्ही सेवा करू शकत नाही, कारण दोन्ही व्यतिरिक्त या जगामध्ये काहीच नाही. तर तुम्ही फक्त इंद्रियांची सेवा नाही तर भगवंताची सेवा करू शकता. इंद्रियांची सेवा केली मायामध्ये पडाल, भगवंताची सेवा केली मुक्त व्हाल. तर ह्या दोघांची सेवा तुम्ही करू शकता. हे तुम्हाला इंडिपेंडन्स दिलेलं आहे. आणि कशा प्रकारे सेवा करू शकता हे सुद्धा तुम्हाला इंडिपेंडन्स दिलेलं आहे. आणि हे इंडिपेंडन्स कशाप्रमाणे आहे तर भगवद्गीतेमध्ये भगवंत सांगतात, यथाकाश स्थितो वायू. आकाशामध्ये जी वायू आहे ती फ्रीली फिरत असते, एकदम फ्री असते ती. तिला कुठलंही बंधन नाही. पण तरी सुद्धा जी वायू आहे ती आकाशाच्या लिमिटच्या बाहेर जात नाही. बरोबर? तर त्याचप्रमाणे जीव जो आहे तो स्वतःच स्वातंत्र्य फुल स्वातंत्र्य जे आहे ते वापरू शकतो. पण वेदांच्या याच्यामध्ये राहून, वेदांच्या चौकटीमध्ये राहून. त्याच्या बाहेर जर गेला तर त्याला दुःख भोगायला लागेल. हे साहजिक आहे. ठीक आहे. हरे कृष्ण. श्रील प्रभुपाद की जय.